अकोला महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून राजकीय हालचालींना वेग आला आहे। सोमवारी भाजपकडून सर्वाधिक 49 उमेदवारांनी अर्ज दाखल करत ताकद दाखवली आहे। अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नामांकन प्रक्रियेला आता चांगलाच वेग आला आहे। सोमवार 29 डिसेंबर रोजी भाजपने सर्वाधिक 49 उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणूक रणधुमाळीला औपचारिक सुरुवात केली आहे। यासोबतच शिंदे सेना, उद्धव सेना, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, MIM आणि आम आदमी पार्टीच्या उमेदवारांनीही अर्ज भरल्याने राजकीय वातावरण तापले आहे। भाजपचे माजी महापौर विजय अग्रवाल आणि त्यांच्या पत्नीने उमेदवारी अर्ज दाखल केला असून भाजप महानगराध्यक्ष जयंत मसने, माजी उपमहापौर सुनील मेश्राम, राजेंद्र गिरी यांच्यासह अनेक दिग्गजांनी नामांकन सादर केलं आहे। भाजपने अद्याप अधिकृत उमेदवार यादी जाहीर केलेली नसली तरी बहुतांश माजी नगरसेवकांना पुन्हा संधी दिल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे। त्यामुळे भाजप सध्या आघाडीवर असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे। दरम्यान काँग्रेसकडून केवळ 6 उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून महायुती आणि महाविकास आघाडीतील जागा वाटपाबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे। निवडणूक कार्यक्रमानुसार मंगळवार 30 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज भरण्याची अंतिम मुदत असून शेवटच्या दिवशी 6ही झोन कार्यालयांमध्ये मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे। प्राप्त झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी बुधवार 31 डिसेंबर रोजी होणार असून 2 जानेवारीला अर्ज मागे घेता येणार आहेत तर 3 जानेवारीला निवडणूक चिन्हांचे वाटप होणार आहे। अकोल्यातील निवडणूक लढत आता निर्णायक टप्प्याकडे वाटचाल करताना दिसत आहे। चित्र अतिशय स्पष्ट आहे। आमच्या ज्या सार्वजनिक बैठका संघटनेच्या माध्यमातून झाल्या त्याला जनतेचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद होता आणि केंद्राच्या आणि राज्याच्या सरकारच्या माध्यमातून अकोला शहराचा जो सर्वांगीण विकास होते आहे त्याच्याकडे लोक चांगल्या नजरेने पाहत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये मागच्यापेक्षाही जास्त बहुमत हे महापालिकेमध्ये मिळणार आहे आणि येणारा जो काळ आहे हा भारतीय जनता पार्टीचा आहे। आपले जे सहकारी पक्ष आहेत त्यांना शेवटपर्यंत आमची इच्छा आहे की युती झाली पाहिजे। त्यामुळे आमच्या यादीला उशीर होऊन राहिला। आमची यादी तयार आहे। भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना काही झालं तर उद्या 3 वाजेपर्यंत तर सगळं जाहीर करावंच लागणार आहे।